नमस्कार मंडळी आणि सुस्वागतम पुन्हा एकदा. या कलामंचावर मी सौ प्राची पंची आणि मी सौ भैरवी खेडेकर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. रसिक प्रेक्षक हो, आज आपणा सर्वांच्या उपस्थितीमुळे आपल्या बालकलाकारांना खूप प्रोत्साहन मिळणार आहे हे नक्की. अगं भैरवी, किती सुंदर दिसतीयेस. खरंच की थट्टा करतेस? नाही ग, खरंच. तुला बघून मला 2 ओळी आठवल्यात. म्हणू? म्हण ना. कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, शृंगारातच शोभते अस्सल मराठी मुलगी. खरंच मराठी साज, संस्कृती आणि भाषा आहेच खरी सुंदर. कीर्तन भजन ओवी पोवाड्याने माझी मराठी सजली, शब्द अलंकारांचा साज लेवुनी माझी मराठी बहरली. अलबत मराठीविषयी बोलू तेवढं कमीच नाही का ग? खरंय, औचित्यच तसं आहे ना. आज तू बघ किती नटली आहेस, मी बघ किती नटून आली आहे, आणि आपल्या VVWSच्या सगळ्या सख्यासुद्धा किती सुंदर दिसत आहेत. तू आपल्या मुख्याध्यापिकांना बघितलंस का? अरे हो, मराठी तोराच जणू. चला तर मग आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करूयात. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावे आणि दीपप्रज्वलन करावे. I would request our esteemed directors and our principal Chetna ma'am to proceed for the lamp lighting ceremony. कुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरुत्वं. Thank you ma'am. Thank you director sir. अगं भैरवी, आपण एवढे छान नटून आलोय आणि आपण सेल्फीच नाही काढला. अरे हो, चल चल काढूयात. अरे देवा, बघ माझ्या फोनची बॅटरी स्लो झाली. अगं फोनवरून आठवलं, परवा बाजारात गेले, सामान खरेदी केलं भरपूर, आणि ह्याने या भ्रमणध्वनीने तर माझी फजितीच केली. ए थांब थांब थांब, कशाने काय केली? अगं भ्रमणध्वनी. भ्रमणध्वनी? अच्छा, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल. आणि शरणागती? ओ, शरणागती म्हणजे थोडक्यात तुझ्या फोनची बॅटरी लो झाली आणि त्यामुळे तुझी खरेदी अर्धवटच राहिली तर. हो ना. अरे पण तुझ्याकडे कॅश तर नक्कीच असेल ना, ती तर दिलीच असशील. नाही ना, आजकाल आपण कॅश ठेवतो कुठे? सामान ठेवलं तिथेच आणि गेले मी घरी निघून. आणि कोणाला फोनही करू शकली नसशील, कारण नंबर तर पाठ कोणाचा नसेलच तुझा. छे, आजकाल आपण मोबाईल हातात घेतो, डायल करतो आणि लागला फोन. आधी आपल्याला किती नंबर पाठ होते, पण आता जेव्हापासून भ्रमणध्वनी आलाय तेव्हापासून एकही नंबर आपण पाठ ठेवत नाही. एक खरंच म्हणतात, या टेक्नॉलॉजीचे जेवढे फायदे तेवढेच तोटे. खरी गोष्ट आहे. हल्लीच्या मुलांना कुठलाही प्रश्न विचारला तरी ते लगेच कृत्रिम बुद्धिमत्तेकडे धाव घेतात. हे मला माहिती आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. चला तर मग खरं सांगायचं तर आजकाल या जीवनामध्ये मराठी शब्द कोणाला माहीतच नसतात. आणि आपण जो हा खेळ खेळलोय त्याचाच आपण पुढचा भाग करूयात. चालेल? चालेल. ॲज अ बीइंग टीचर, I always want to take a check on your attention, parents. Okay, so let's see how much you were attentive when we were talking. Okay, so first word, I'm going to ask total 3 words to you. So first word is related to what we have spoken till now. Okay, Can we have lights please? ठीक आहे, आपण हा गेम पुढे खेळूया. ओके, नक्कीच. तर काळाप्रमाणे गोष्टी बदलतात तसं आपणही बदलायला हवं. परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. आणि म्हणूनच म्हणतात ना, कालाय तस्मै नमः, कालाय तस्मै नमः. अरे अथर्व, तू इथे काय करत आहेस?
मीच तर वाजवणार आहे ना नाटकाची तिसरी घंटा. ठीक आहे, पण त्याआधी महत्त्वाच्या सूचना तर देऊ देत. मी देऊ का? येस अथर्व. Instructions. Dear parents, please put your phone on silent. Please take care of your little ones who are there with you. Do not allow them to loiter around. Don't worry about your children. They have been taken good care and provided with ample of snacks. Restroom are outside the hall. We have an arrangement of photographers, so do not click photos. Children will be handed over to you after the program. Eating food is not allowed in the auditorium. थँक्यू अथर्व. तर रसिक प्रेक्षक हो, VVWS निर्मित VVWS लिखित आणि VVWS दिग्दर्शित एका वेगळ्या रंगात आणि वेगळ्या ढंगात सजलेलं एक तुफान विनोदी आणि सामाजिक 4 अंकी नाटक कालाय तस्मै नमः, कालाय तस्मै नमः.
अहो ऐकलत का कोणीतरी शिरलंय बहुतेक. अरे देवा, चोर तर नाही ना? अगं आधी मला माझा चष्मा शोधू दे. चष्मा सापडत नाहीये, चोराला काय बघणार? चष्मा सापडत नाही आणि चोर पकडणार म्हणे. आई बाबा जरा गप्प बसा, जागच्या जागी थांबा. मी टॉर्च लावतोय ना. हो हो, माझ्याकडेही एक टॉर्च आहे, पण बॅटरी संपत आली आहे. हे MSCB वाले पण ना कधीही लाईट घालवतात. चोरांना पण कळत नाही का? लाईट असताना यायचं ना, गेल्यावर कोण येतं? अरे रे, यांनी माझी झोप उडवली. किती गाढ झोपलो होतो मी. या चोरांना पण कळत नाही झोपेचे महत्व. आई बाबा जरा शांत बसा, कोणी आवाज करू नका, आपण त्याला पकडू. अरे अरे बघा, काहीतरी हल्लं. हो हो, मलाही दिसलो. नक्की चोर आहे. चोर 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 चोर. वाह वाह, मेरे बेटे ने कर दिखाया जो लाखों मुल्कों की पुलिस भी ना कर पाती. बास ग तुझे फिल्मी डायलॉग. आधी चोराला बघू. अरे रॉक्सी, मी तेच म्हटलं, हा चोर एवढा गोड कसा? आम्ही तर उगाचच घाबरलो. आपण तर चोराला शोधत होतो आणि हा तर बिस्किट खात होता. अरे वा, काय भन्नाट फॅमिली आमची आहे. घराच्याच माणसाला चोर समजून सगळ्यांनी मिळून पकडलं. पण खरं सांगू का, आमच्या घरात अशी छोटे मोठे किस्से होत राहतात. आमच्या घरात कधी आजीची मराठीचे फिल्मी डायलॉग्स, तर कधी आजोबांचा मराठीचा क्लास, कधी बाबांची टेक्नॉलॉजी, तर कधी मुलांची शॉर्ट फॉर्मची दुनिया. आमच्या घरात एका बाजूला संस्कार तर एका बाजूला अनुभव, एका बाजूला स्मार्टफोन तर एका बाजूला AI. आता ह्या दोन पिढ्या एकमेकांच्या समोर आल्या की नेमकं काय घडतं. चला तर मग मी माझी कुटुंबाची तुम्हाला ओळख करून देते. नमस्कार. इथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे शब्द सुमनांनी मी स्वागत करते. वेद व्हॅली वर्ल्ड स्कूल 2026-27 ह्या वर्षी आमचं हे कलामंच सादर करत आहे धम्माल विनोदी मराठी नाटक कालाय तस्मै नमः. अरे हो, नाटकातील पात्रांची तर ओळख करून घ्यावी लागेल. चला तर मग, ओळख कसली? आपली माती आपली माणसं सर्वांना प्रिय असतात. तसेच मला पण माझे माहेरचे घर व माहेरचे माणसं अत्यंत प्रिय आहे बरं का. इथे मी लहानाची मोठी झाली आहे. ते माझ्या प्रेमाच्या माहेरच्या माणसांशी तुम्हाला आता ओळख करून देते. आमच्या घराचे कुटुंब प्रमुख जे व्यवसायाने शिक्षक रिटायर झालेले, पण अजूनही ज्यांनी शिक्षकी पेशात झपला, जे कडक व चिरतरुण व्यक्तिमत्वाचे व वटवृक्षप्रमाणे सर्वांना मायेची सावली देणारे. थोडक्यात सांगण्याचे म्हणजे कोड कौतुक वेळ प्रसंगी ढाकात ठेवी बाबा, शांत प्रेमळ कठोर ऑलराऊंडर म्हणजे माझे वडील आप्पा. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे. आणि परंपरा व आधुनिकतेची प्रतीक असलेली, सर्वांना मायेची सावली देणारी, योग्य दिशा दाखवणारी, एक उत्तम सहचारिणी, सोज्वळ दिसणारी पण पूर्णतः तशी नसलेली माझी आई म्हणजे मायेची सावली. प्रेमाचा न संपणारा झरा घराला धरून ठेवणारी, सगळ्यांची काळजी घेणारी, स्वतःला विसरणारी, पण सिनेमा लागला की पॉपकॉर्न घेऊन पहिली सीट पकडणारी. मेरे लिए मेरी प्यारी माँ और माँ के लिए बस उनका सिनेमा. आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे. आणि हा माझा दादा
देव माणूस नेहमी लॅपटॉपच्या कामात मग्न असलेला, टेक्नॉलॉजीत गुंतलेला, फिटनेस लवर असणारा, आई व वहिनीला सोबत घेऊन चालणारा म्हणजे माझा प्रिय ज्येष्ठ बंधू माझा दादा. मेरा भाई तू मेरी जान है, मेरा भाई तू मेरी शान है, मेरा भाई तू. आल्याचा चहा, जेवणाचा डब्बा, औषधाची वेळी, पूजेसाठी फुलं, कुकूच्या वाढदिवसाची केकाची ऑर्डर, ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक्स बिल भरणे, गाडीची चावी, अशी सर्व व अनेक कामे करणारी द वन अँड ओनली वन ग्रेट सुपर वुमन माझी वहिनी. बाय पण भारी देवा, बाय पण भारी र. जसे प्रत्येक खेळात 2 गट असतात तसेच आमच्या घरी पण 2 गट झाले आहेत. एका गटाचा प्रमुख आजी म्हणजे माझी आई आणि तिचा नातू म्हणजे माझा भाच्या. यो रॉक्सी, नाम तो सुना ही होगा. गप्रे. काय करते? दुसऱ्या गटाचा प्रमुख आजोबा म्हणजे माझे वडील अप्पा आणि त्यांची नात म्हणजे माझी भाची. एक जिंदगी है ज़्यादा नहीं पर थोड़ा तो बिगड़ेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे. आता सुरू होणार आहे खरी मज्जा. मिलेनियल पासून जेनझी या दोन्ही भन्नाट जेनरेशनला. आता ह्या 2 पिढ्या एकमेकांच्या समोर आल्या की नेमकं काय घडतं, अशी ही आमची फॅमिलीची जेनरेशन जुगलबंदी. पाहायला तयार आहात ना? चला तर मग. केजीके? मी नाही, तू केजीके. मी रामकृष्ण, झाली का रे सुरुवात तुझ्या शॉर्ट फॉर्मला? प्रेक्षको हो, तुम्हाला माहित आहे का ये केजीके क्या है? ये केजीके क्या है? ये केजीके. हे डूड, यू डोंट नो माय आजी, मम्मी द डॉन, शी नोज एव्हरीथिंग. तर अरे माहित हे केजीके काय? अगं आजी, सांग का तिला. हे डूड, केजीके म्हणजे कोणता गेम खेळत आहेस? गॉट इट? रामकृष्ण. काय का आजी, रामकृष्ण काय म्हणते? लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ इन अ न्यू स्टाईल. ऑडियन्स, माय सेल्फ रॉक्सी डोडो. बरं, रॉक्सी म्हणजे समजले रे, तुझे नाव रामकृष्ण, पण हे डोडो काय? अब मैं तुम्हें बताता हूँ. रॉक्सी म्हणजे रामकृष्ण आणि डोडो म्हणजे पूज्य पिताश्री दामोदर. माय फुल नेम इज रॉक्सी डोडो स्ट्रायकर. स्ट्रायकर मीन्स काय? कॅरमचा स्ट्रायकर? ए शामी, तुझे हे इंग्लिश आधी बंद कर. रॉक्सी, हे फारच झाले आता. भानावर या आणि थांबवा तुमचे हे शॉर्टकट बिटकट. ए शामी, आता कोणाचे नामकरण केलेस? आता कोणाची? मम्मी? कोणाची मम्मी? काय बोलतोस? अगं बहिणाबाई, शामी म्हणजे तू आणि तूच. माझी धाकटी बहीण शर्मिष्ठा. बरं, शर्मिष्ठा तर शामी झाली का? पण मग स्ट्रायकरचे काय? अगं शामी, नॉट दॅट कॅरम स्ट्रायकर. स्ट्राईक म्हणजे हरताल आणि कर म्हणजे कर. स्ट्राईक कर, हरताल कर. बरं, पुरे हा? बड़ी बड़ी दुनिया में छोटे छोटे शॉर्टकट तो चलते रहते हैं सेनोरिटा. लाइफ इज ऑल अबाउट शॉर्टकट्स एंड फास्ट फूड. जस्ट लाइक 2 minutes मॅगी. येस 2 minutes मॅगी. नको ते तुझे शॉर्टकट आणि हानिकारक फास्ट फूड जे मिनिटात बनतं आणि तासन तास पचत राहतं. बाबू मोशाय, जिंदगी लंबी रही, बड़ी होनी चाहिए. जीवनातले व अरे हो, जीवनातले व जेवणातले शॉर्टकट नेहमी आयुष्याला अपायकारक ठरतात रे. बरं मा? कोण मा? तुझी मा तर किचड मध्ये आहे
आहे ना रे. अगं आजी किचन नाही किचन किचन बोल बरं. बरं बरं किचन. आता कसं बरं. अगं मा म्हणजे एम फॉर माझी, ए फॉर आवडती, ए फॉर आजी म्हणजे माझी आवडती आजी. तुझ्यासाठी एक गाणं. गोड गोड माझी आजी मैत्रीण माझी आहे घरी, लाड करते खूप माझे खाऊ देते रोज भारी. गोड गोड माझी आजी माझ्या खेळातली सौंदरी, घर असो किंवा लपाछपी ती मज्जा करते आमची जोडी. गोड गोड माझी आजी जोडीच आमची आहे न्यारी. आई बाबा ऑफिसला जातात दंगा करतो आम्ही वारी. मैं तो अपनी फेवरेट हूँ, म्हणूनच तुम्ही मला मस्का लावताय ना. ए लाडोबा, भरपूर बटर लावले गेले. जा बरं, तुझ्या आजोबा येण्याची वेळ झाली. ये आजोबा. अरे बराच वेळ झाला, तुझे आजोबा अजून आले का नाही? रामकृष्ण जरा फोन लाव त्यांना. रामकृष्ण फोन लावला की नाही? काय काय करतो सोड ना. अरे मी तुला आजोबांना फोन लावायला सांगितलं होतं ना. या मी तुम्हालाच फोन लावणार होता. अरे इंडिया गेट, पण एवढं छोटं. वा वा, सकाळचे फिरणे म्हणजे ताजे तवाने करते, तन मन तरुण राहते. फिरून आल्यावरती मन ताजं तवानं होतं. निसर्गाकडे नजर जाता जग हे सुंदर दिसतं. शांत प्रसन्न मनाने करा दिवसाची सुरुवात. हेच तुमच्या आयुष्यातील आनंदाचे दार. सकाळी अंगावरती घ्यावं थंडगार वार. मन भरून पहावीत डोलणारी झाड. मनसोक्त नावून निघावं सूर्याच्या किरणात. चिमण्यांबरोबर करावी थोडीशी चिवचिव. रॉक्सी, आलेत का देव फिरून? देव म्हणजे आमचे देवानंद हो. देवानंद? हो हो आजी, आले आले आपले आजोबा. द ग्रेट मॅरेथॉन रनर जॅनी, द यंग आजोबा इज हिअर. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे. ए, तुला चिरतरुण असे म्हणायचे आहे का? गाजी चीर नाही, तरुणी नाही, मी यंग असं म्हणतो. यंग. काय रे रॉक्सी, तू अजूनही आजोबांच्या मोबाईलवर गेम खेळतेस? ठेव तो मोबाईल आधी, बाबा बघतीलच. काय दे ना प्लीज. अरे बाबांचा मोबाईल काय हो बाबा? आज तुम्ही मोबाईल घरी विसरलात? अरे विसरलो नाही, मुद्दामच घरी ठेवला. कोण तो बरोबर घेऊन जाईल? ते सारखे टॅटू टुकटुक, त्याचे विचित्र आवाज काढून, त्याचे गाणे वाजवून मला सारखा त्रास देतो. हो ना प्रेक्षको? नको तो मोबाईल ठेवा तुमच्याकडेच. आम्ही आपल्या पोस्टकार्डच्या जमान्यातले बरे. खामोश. ते ठीक आहे, आधी उशीर का झाला ते सांगा. शोले मधल्या ठाकूर सारखे हात बांधून उभे नका राहू तुम्ही. अगं, हास्य क्लबचे सर्व सदस्य एकत्र जमलो होतो आणि मग काय, कट्ट्यावरच्या गप्पा रंगल्या आणि वेळेचे भानच राहिले नाही. तुम्ही आणि तुमच्या कट्ट्यावरच्या गप्पा. तुमच्या कट्ट्यावरच्या गप्पा म्हणजे कधी खुशी कधी गम. अहो अप्पा, पण तो मोबाईल म्हणजे अशा काहीची गरज आहे. अरे पण आमच्या गरजा पूर्ण करायला तुम्ही सगळे आहात ना. काय रामकृष्णाच्या बाबा, बरोबर आहे ना? हो हो बाबा, तुमच्या गरजा पूर्ण करायला आम्ही सगळे आहोत. बरं, आता माझी जिमला जायची वेळ झाली, मी जिमला जाऊन येतो. वा वा, आमची चुलबुल पांडे आज जिमला चालले आहेत वाटतं. बाबा 6 पॅक घेऊन या. हो हो. रॉक्सी रॉक्सी.
यहाँ भी होगा वहाँ भी होगा यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा मेरा ही जलवा वाह, डान्स करून जरा थकलो मी. आता जरा पेपर वाचू. अहो अप्पा, बघा किती वाजले. तुम्हाला तयार व्हायचं आहे ना? अरे हो हो, मी येतो तयार होऊन. एवढा सकाळी सकाळी तयार व्हायला कुठे निघालात तुम्ही? काय रे रॉक्सी, काय फालतू प्रश्न विचारतो. आजोबांचा मराठीचा क्लास आहे, विसरला का? अरे हो हो, बडबड नको. माझे विद्यार्थी येतील. शिस्तीत राहा आणि तुम्ही पण वेरेला क्लासला बसा रे. हो हो आजोबा, बसतो क्लासला. काय यार, आजोबांच्या क्लासमध्ये पुन्हा तेच जुने श्लोक आणि शुद्ध मराठीचा डोस. आपण हायटेक जमान्याचे लोक आहोत, तरी आपल्या त्या ऐतिहासिक काळामध्ये ठेवलंय. हो ना, आजोबांचा क्लास म्हणजे ते पुस्तकात आणि श्लोकातच पुरत जग असते. त्यांना काय माहित की आपल्याकडे गुगल बाबा आणि AI पण आहे. आजोबाला वाटतं की आम्ही खूप मागे आहे, पण आम्ही जनजी आहे, जनजी. हो ना, आजोबांचा क्लास म्हणजे नो शॉर्टकट, ओनली लॉंग कट. आमच्याकडे ChatGPT असताना कशाला डोक्याला शॉर्ट द्यायचा. आपण तर डिजिटल जमान्यातले आहे. पाठांतर करणं आपल्या रक्तातच नाही. तर चला, आजोबाचा एक आजोबा याच्या आधी आपण मज्जा करूया. सो हा वाउटर रॅप. अरे मग वाट कसली बघताय? आजोबा क्लासमध्ये यायच्या आधी आपण प्रेक्षकांना आपल्या स्टाईलमध्ये सांगूया. अरे सगळे गप्प बसा, सिंघाम यायची वेळ झाली आहे. जर त्यांना काही कळलं तर आपल्या सिंबा बनवून सोडतील. अरे हो, मी तर सांगायची विसरूनच गेली.
अप्पांकडे क्रेडिटचं कार्ड आहे. मला माहिती आहे. बोलते आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे. आलात का मुलांनो? किती वेळा तुम्हाला सांगायचं गुड मॉर्निंग नको शुभ सकाळ म्हणत जा. पण पहिले पाढे 55, आजचं पाठ कालचं सपाट. चला तर आता सगळे मिळून म्हणा शुभ सकाळ आजोबा. शुभ सकाळ आजोबा. आजोबा हे सकाळ काय आहे? अरे मराठीमध्ये मॉर्निंगला सकाळ म्हणतात. अरे रे 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 काय हे सकाळ? कोणतीही भाषा शुद्ध मराठी त्याला सकाळ म्हणतात. बरं आता मला सांगा श्लोक कोणी पाठ केले का? मी नाही केला. मी बाजार गेलतो. आईने सामान आणायला पाठवले. मी मूवी बघायला गेलतो. अरे रे 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 काय हे गेलतो? कुठलीही मराठी? अरे मुलांनो शुद्ध आणि स्पष्ट मराठी बोला. अरे आजोबा मी तर शुद्धच मराठी बोलतो. पण आजोबा मूवी श्लोक आणि बाजारचं काय रिलेशनशिप आहे? बिजा तुला रिलेशनशिप ऐवजी कनेक्शन असे म्हणायचे आहे का? दॅट इज दॅट आजोबा. बरं तुझे राहू दे. पहिले तर इजाचं बघतो. इजा एक तर मराठी पूर्ण बोल नाहीतर इंग्रजी बरोबर बोल. आजोबा आमच्या मोबाईलमध्ये AI आहे. AI हे मला सेकंदात श्लोक देतो. आणि आजोबा आमचं गुगल बाबा आणि हे कधीच काही विसरत नाही. अरे रे 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 तुम्ही या निर्जीव मशीनला गुरु म्हणता? AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. ते तुम्हाला श्लोक सांगेल पण जीवन जगण्याचे संस्कार नाही सांगणार. उद्या संकट आले तेव्हा तुमचा मोबाईल म्हणेल नो नेटवर्क. तुमचे डोक्यातले विचारच तुम्हाला वाचू शकणार. तंत्रज्ञानाचा वापर करा पण त्याचे गुलाम होऊ नका. कळले का? हो आजोबा कळले. अहो आजोबा मी केले आहे श्लोक पाठ. ऐका. मैना संजना भक्ती पंखे घरी जावे. तरी श्री अंधरी पाव भाजी खावे. ज्यांनी नींद ते सर्व सोडून द्यावे. ज्यांनी वंदन ते मनाचे करावे. हा मी तुम्हाला मनाचे श्लोक पाठ करायला सांगितले आणि तू कोणाचे श्लोक पाळते आहेस? अर्थात तुम्हीच मला शिकवले आजोबा. अरे तू तर श्लोकची चिरफाड केलीस. नका तसे करू. तुम्हीच या देशाचे शिल्पकार आहात मुलांनो. चला तर आता सगळे माझ्या मागून म्हणा मना सज्जना भक्ती पंथेची जावे. मला सज्जना भक्ती पंथेची जावे. तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी वंदन जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. जनी वंद्यते सर्व भावे करावे. जनी वंद्यते सर्व भावे करावे. हीच खरी संस्कृती हाच खरा वसा. आपली परंपरा सारे जपाता. हे श्लोक स्पष्ट व स्वच्छ शब्दांत उद्या पाठ करून या. हो आजोबा आम्ही हे श्लोक पाठ करून येतो. धन्यवाद आजोबा. कसं शिकवायचं आजकालच्या पोरांना. चला आता मी निवांत पेपर वाचत बसतो. अरे माझा चष्मा कुठे गेला? रॉक्सी तू पाहिलास का कुठे? अहो आजोबा काखेत कळसा गावाला बसा. इथेच आहे तुमचा चष्मा. अरे हो हो विसरलो. पण रॉक्सी त्या निमित्ताने तू म्हणीचा वापर केलास. अहो आजोबा तुमचा मराठीचा क्लास मी पण तर जॉईन करतो. तेवढं तर येणारच ना आजोबा. उतना तो बनताय. अरे बेल वाजत आहे. दार उघडा लवकर. मैंने शिल्पी मैम को तो बोला ही था 6th ग्रेड के बच्चे अभी बड़े हो रहे. डोर भी थोड़ा बड़ा बना लेते. आलात का जेल खान्यातून? अरे अहो बाबा जेलखाना नाही
एकतर जिम खाना म्हणा किंवा शॉर्टकट मध्ये जिम म्हणा. आता काय ते तुमचे शॉर्टकट जिम, पण तो बंदिस्त असा जेल खाण्याचा आहे, कळले का? अहो बाबा तुम्ही पण या ना माझ्यासोबत जिमला. आपण सोबत डंबेल्स उचलू, फार मजा येते तिकडे. आम्ही जिमला जात नाही, कारण एकतर घरचं खाऊन दुसऱ्याचं लोखंड उचलायचं आणि वरून त्यांना पैसे द्यायचे, हे आम्हाला आजपर्यंत जमलेले नाही. नैसर्गिक हवा नको, AC ऑन, म्युझिक ऑन, सगळं ऑन ऑन, नेचर मात्र गॉन वर. नेचर हे काय करताय बाबा? नेचरसाठी वीकेंड असतातच ना. हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफल करण्यासाठी वीकेंड वापरतो फिरण्यासाठी, बरोबर? वीकेंडसाठी घराबाहेर, वीकेंडसाठी पण घराबाहेर आणि शॉपिंग करतो घरी बसून. असे राहिले तर घराला घर पण कुठून येईल? अहो बाबा ऑनलाइन शॉपिंगची ना मज्जाच काय एवढं. ऑनलाइन शॉपिंग इज लाईक यस लाइक लाइफ इज झिंगालाला. ऑनलाइन शॉपिंग इज लाइक अपने आप को सरप्राइज देना. पता नहीं जो मंगवाया है और वो निकलेगा या नहीं. कहीं पे निगाहे कहीं पे निशान. हो बाबा ऑनलाईन शॉपिंग ना आजकाल फार सोपी झाली आहे. म्हणून तर शॉपिंग इज अन आर्ट अँड यू शुड रिस्पेक्ट माय आर्ट. आफ्टर ऑल आय एम अ ग्रेट शॉपिंग आर्टिस्ट. हो तर म्हणे ग्रेट शॉपिंग आर्टिस्ट. प्रेक्षक हो, मी तुम्हाला या ग्रेट शॉपिंग आर्टिस्टचा एक मजेदार किस्सा सांगतो. सांगा वा फार मजा येईल. माझी तारीफ होणार आहे आणि तेही आमच्या आप्पांकडून. सांगा. हो सांगतो. थंडीचे दिवस, त्यात पुण्याची थंडी, मग काय विचारता. आमच्या चिरंजीवांनी माझ्यासाठी ऑनलाईन स्वेटर ऑर्डर केला होता. डिलिव्हरी डेट आली, ठरलेल्या दिवशी मला घरी बसले स्वेटर मिळाले. पाकिट उघडले आणि एक मोठे आश्चर्य. ही आहे आमच्या ग्रेट शॉपिंगची करामत. अहो बाबा तुम्ही पण ना अशी कशी चूक झाली माझ्याकडून. तुम्ही थांबा, आत्ताच तुमच्यासाठी एक छानसा कुर्ता ऑर्डर करतो. हे ऑनलाईन बिनलाईनची कला तुझ्याजवळच राहू दे. तुझे ऑनलाईन शॉपिंग मी पाहिले आहे. आता आपण लक्ष्मी रोडवर जाऊन प्रत्यक्ष खरेदी करण्याचा अनुभव घेऊया. हो बाबा काय तुमच्या इच्छेप्रमाणे आज आपण सर्वजण लक्ष्मी रोडला जाऊया. हो चला लक्ष्मी रोडला. आपण आबासाठी छानसा कुर्ता घेऊ. मिशन लक्ष्मी रोड. वाव, मिशन लक्ष्मी रोड म्हणजे खाण्यापिण्याची मज्जाच मज्जा. पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम, किसी होटल में जाए पिझ्झा बर्गर खाए. ए शर्मिष्ठा, लक्ष्मी रोडला जाऊन काय पिझ्झा बर्गर आईस्क्रीम खाणार आहेस का ग? अगं तो पिझ्झा बर्गर नको का बाई. आपण ना मस्त महाराष्ट्रीयन स्वादिष्ट पदार्थ खाऊया. दुर्वांकूरची पारंपरिक महाराष्ट्रीयन थाळी खायची का? हो दुर्वांकूरची बासुंदी जणू स्वर्ग सुखच. अगं आजी नको ते बासुंदी वगैरे, आम्हाला ना पिझ्झा बर्गर हेच पाहिजे. अरे मुलांनो, कधीतरी आपल्या पारंपरिक पदार्थांचा चव चाखा. ते काय तर तुमचे नको. चला तर मग आज आपण सर्वजण लक्ष्मी रोडला जाऊया. चला. काय अप्रतिम जेवण होते. पोट भरलं पण मन मात्र नाही भरलं. आज खूप छान झोप येणार आहे मला. चला मी तर चाललो झोपायला. अगं आई चाललं झोपायला. मला पण खूप झोप आली आहे. हो चला मी पण खूप दमले. मला तर बासुंदी फारच आवडली. 2 वाट्या प्यायलो. आणखी प्यावशी वाटत होती पण काय इथपर्यंत आली होती. बरं मी पडतो, हिच्या रामायणाची वेळ झाली. बघ आला पण तुझ्या लाडक्या लेकरीचा फोन. वा बोल आई, काय म्हणतेस? आज फोन करायला खूप उशीर केलास. काय ग, तू बरी आहेस ना? आज काय आहे आमच्या मातोश्रीच्या पोटदुखीचे कारण? अगं थांब,
किती बोलतेस? मला बोलू तर दे. माझी आजची पोटदुखी जरा वेगळी आहे बघ. काय ग, तुझे खरंच पोट दुखत आहे ना? डॉक्टरांना फोन केलास का? अगं थांब, मी काय सांगते ते ऐक. आज आम्ही सगळे शॉपिंगला गेलो होतो. अगं तुला शॉपिंग म्हणायची आहे का? हो शॉपिंग. बरं, पण कुठे गेला होता शॉपिंगला ते तर सांग. आपल्या लक्ष्मी रोडला. अजून कुठे? खरंच मला विश्वास बसत नाहीये. हो तुझ्या कानावर विश्वास ठेव. तुझ्या बाबांच्या आग्रहास्तव आम्ही सगळे आज ऑफलाईन शॉपिंगला गेलो होतो. तुझ्या बाबांसाठी एक मस्त कुर्ता घेतला. योगिताने माझ्यासाठी एक ड्रेस काढला होता, पण मी तर साफ नकार दिला. कारण त्या धरमला काय वाटले असते, तो थेट पडद्यावरून ओरडला असता, बसंती ये ड्रेस तुम पर सूट नहीं करता. धरम? अगं पण हा धरम कोण? अगं तो शोले मधला धर्मेंद्र नाही का? बरं, त्या धरमला बाजूला ठेव आणि तिथली मज्जा तर सांग. अगं नुसतं शॉपिंगच नाही तर दुर्वांकूरमध्ये मस्त जेवण करून आलो आम्ही. अरे वा, मस्त मज्जा केली तुम्ही तर. हो पर्यायच नव्हता. सूनबाईंचा प्रस्ताव, त्याला कोण नाकारणार? बरं, पण आज दुर्वांकूरमध्ये काय काय जेवले ते तर सांग. भरली वांगीवाल्याचं बिल्ड, कोथिंबीर वडी, भाकरी, कढी, भजे, पुरणपोळी, मसाले भात आणि माझी आवडती बासुंदी. अरे वा, आज तर आमच्या मातोश्री खुश असतील एकदम. हो पण बासुंदीला काही तो स्वाद नव्हता बघ. म्हणून तेव्हा मला समजले की थप्पड से डर नहीं लगता पर खराब बासुंदी से लगता है. म्हणून मी फक्त 3च वाट्या प्यायले आणि चौथी कशी बशी संपवली. आवडल्या नाही तर 4 वाट्या कमालच आहे बाई तुझी. हो ऐक, तुझ्या आईची कमाल गाण्यातूनच ऐक. आजची ही नवीन पिढी आणि त्यांची ही नवीन टेक्नॉलॉजी. अगं टेक्नॉलॉजी नाही, टेक्नॉलॉजी. हो तेच ते. पल पल मोबाईल तुम्ही पाहत रहा, सगळी कामे तुम्ही विसरून जा. भान हरपून मोबाईल पाहत रहा. पल पल मोबाईल तुम्ही पाहत रहा. अगं असं नसतं ग आई, सारखं तुझं रडगाणं चालू. बरं ते सोड आणि आता जा झोपायला. हो मला खूप झोप येते, मी पडते बघ. शुभरात्री. करून कंटाळा. काय करू मी बरं? आयडिया. श्यामी ए श्यामी, श्यामी ए श्यामी, श्यामी ए श्यामी. काय रे, काय झालं? श्यामी ए श्यामी, माझं एवढं होमवर्क करून दे ना ग. होमवर्क? आणि मी? नो वे. होमवर्क करायचं तर लवकर उठायचं ना तू. मला कशाला सांगतोस आत्ता? अगं काल तर त्या पक्क्याकडे गेलो होतो बर्थडे पार्टीला, म्हणून झोपायला जरा उशीर झालं. काय रे रॉक्सी, जेव्हा बघाव तेव्हा तुझी नुसती पार्टीच सुरू असते. तुझ्या पायाला ना चाक आहेत, चाक. नुसता फिरत राहतो, एका जागी टिकतच नाही. त्याचं काय आहे ना मा, मी माझ्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे कसा मिस करेल? लोग हमारे दोस्ती की मिसाल देते हैं. बरं ते राहू दे, आधी होमवर्क कर बरं तू. हो करतो. श्यामी ए श्यामी, माझं ना पोट खूप दुखत आहे. काय झालं रे? थांब, मी ना आईला सांगते, ती तुला गोळी देईल. गोळी? नको, त्यापेक्षा तू एक काम कर, माझं एवढं होमवर्क करून दे ना ग, म्हणजे मला बरं वाटेल. बरं बाबा दे, करून देते तुझा होमवर्क. मुगेम्बो खुश हुआ. माझं एक काम झालं, आता मी मस्त गेम खेळतो मोबाईलवर.
ए रॉक्स्या, तुझा तर पोट दुखत होतं ना, पण तूच म्हणजे गेम खेळत बसलास. त्याचं काय आहे ना शामीबाई, जसं तू माझे होमवर्क केलं तसं माझं पोट दुखणं बरं झालं. हो का खोटाड्या, मला का मग स्वतः म्हणजे गेम खेळत बसलास. थोडीही कष्ट घ्यायला नको तुला, आळशी कुठला. शामी, मी ना आधी कष्टाळू होतो, पण आता कष्ट टाळू झालो. हो तर ते तर दिसतच आहे. आता चल मला मोबाईल दे, मी तुझा होमवर्क केलं ना. नाही रे, जा. काय करशील तू? मी ना आईला सांगेन. सांग जा. जसे की तू म्हणजे रडूबाई प्रत्येक गोष्टीत रडत राहते. शामीबाईचे नाकावर किती किती राग, येता जाता ते मला आईचे नावाचा ढाक. आई! आता आई येईल. आईचा हात ना कीबोर्डमध्ये F5 बटनासारखे आहे. जेव्हा पण कानाखाली लागतो एकदम रिफ्रेश झाल्यासारखे वाटते. झाली का तुमची भांडणं सुरू? दिवसभर भांडत आता, थोडा वेळ शांती नाही. रामकृष्णा, काय नेहमी शामीला त्रास देतोस रे? बघा ना आजोबा, हा रॉक्सी मला शांतपणे खेळू पण देत नाही. त्यांनी माझ्याकडून मोबाईल घेतलं आणि स्वतःचं होमवर्क करून घेतलं. हो का रे रामकृष्णा, स्वतःचा होमवर्क बहिणीकडून करून घेतोस? असं नाही करायचं. स्वतःचा होमवर्क स्वतःच करायचा. वो क्या है आजोबा, होमवर्क लिहून लिहून बोज दुखण्याची वेळ आली होती, म्हणून आपलं जरा ते. अहो रॉक्सीचे आजोबा, मुलं म्हटली की भांडणं आलीच. बरं मुलांनो, तुम्ही इकडे या. आपण मिळून जरा वेळ ध्यानधारणा करूया. बसा इथे, म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. हे मा, आता कोणाला धारण करायचं आहे? अरे रॉक्सी बाळा, ध्यानधारणा म्हणजेच मेडिकेशन. मेडिकेशन म्हणजे? अरे ते तुझी आई जाते ना रोज त्या मेडिकेशनच्या क्लासला, ते मेडिकेशन. आजी, तुला मेडिटेशन करून असं म्हणायचं आहे का? हो तेच ते. चला आता, आधी तुम्ही डोळे बंद करा. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. ए शांती, लवकर बाहेर ये. माझ्याकडे तुझी वाट बघायला पूर्ण दिवस नाही. ए रॉक्स्या, गप्पा बस. बरं मा. डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, आणि या रॉक्स्याला गप्प बसो ना, त्याहून कठीण आहे. ए रॉक्सी, शांती शांती शांती. आयुष्य हे असंच असतं, कठीण, खडतर आणि शांत राहणं महा कठीण काम आहे. आयुष्याच्या वाटेवरून चालताना तुला अनेक काटे लागतील, पण तू घाबरू नकोस. तू मला कॉल कर, मी तुला एक छानशी चप्पल घेऊन देईन. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे. टिंग डॉंग. आजी, तू का आवाज काढते आहे? स्नेहा मॅम आहे ना म्युझिक साठी. सॉरी. हाय कुकू आंटी. अगं काय हे? ही कुक्कू आंटी कोण आहे? तुम्हीच, अजून कोण? पण माझं नाव तर कोकी आहे. अगं कोकिळ, तू आलीस. थांब ना जरा, मी तयार होऊन येते. कोकिळाबाई, कृपया चप्पल बूट बाहेरच काढा. फरशीच्या थंडव्याने तुम्ही ताजेतवाने व्हाल. हो, चपला बाहेरच काढले की मी. काय सुनबाई, कुठे निघाल्या? अहो आई, योगा आणि मेडिटेशनचा क्लास आहे, आता तिथे जाते. ते माहीत आहे, पण रोज तर योगा आणि मेडिटेशनच्या क्लास जायची काय गरज? हे सगळं घरी राहून पण करता येते ना. काही उगाच फुकटचे पैसे वाया घालवायचे. आजच्या पिढीला ना पैशाची कदरच नाही. अहो आई, पण मी योगा घरी राहून कसं करू? बस थांब, मी सांग. असं. पण आई, घरी केलं की त्यात सातत्य राहत नाही आणि थोड्या दिवसांनी कंटाळायला लागतो. क्लासमध्ये मैत्रिणी भेटतात, जरा गप्पा टप्पा होता आणि एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतं. आणि शिवाय पैसे देतो म्हणून खंडही पडत नाही का ग कुक्कू? हो ग, बरोबर
बरोबर बोललीस तू. पण चल आता आपण क्लासला जाऊया. आणि आई, जसं पूजा केल्याने तुम्हाला मनशांती मिळते तसं मी मनशांतीसाठी मेडिटेशन करते, जेणेकरून तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता. असं पण मला सांग, तू आज इतक्या लवकर का जात आहेस? तुझी क्लासची वेळ माहीत आहे मला. अहो आई, आज आम्ही मैत्रिणी भेटणार, नंतर योगा क्लासला जाऊ. जा सुनबाई जा, जी ले आपली जिंदगी. आजी, मी पण ना आता तयारी नेते. मला पिंकीच्या बर्थडे पार्टीला जायचंय. हो का? जा जा, छान तयार हो, केसांना तेल लाव, नीट वेणी फणी कर, नवीन फ्रॉक घाल, कपाळाला टिकली लाव, मग जा हो तू. आजी, ये वेणी और फणी क्या होता है? अगं, वेणी आणि फणी म्हणजे व्यवस्थित केस बांध तू. नो नो आजी, मी ना केस मस्त मोकळे सोडणार आहे. आणि हे टिकली वगैरे काय? मी ना जीन्स घालणार आहे. आणि जीन्सवर टिकली? नको नको, इट्स अन ऑड कॉम्बिनेशन. भाव नको समजू ना आजी. बरं बाई, तुला हवं ते घाल आणि हवं ते कर. थँक्यू आजी. हाँ, पण ना मोग्याम्बो खुश नहीं हुआ. काय आजी? पण जर तू येताना एक केकचा तुकडा आणला तो ये मोग्याम्बो खुश हो जाएगा. बरं आजी, आणणार तुझ्यासाठी. आजची ही पिढी म्हणजे आमच्या वेळी असं काही नव्हतं बरं का. ठीक ना मोते, मी खूप दमले. पण आज आपल्याला मैत्रिणी भेटतील, आपण खूप गप्पा करू. मला पण आज खूप कामं होती. ऍक्शन भूल गई. इसको ऐसे करना. ओळख बरं, कोण आहे? रीमा? नाही. सीमा? नाही. मग काय निर्मा? वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा. नाही ग. स्वरा? हो बरोबर. काय मग मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही छान आहोत. हाय योगिता आणि कोकिडे. काय ग, किती दिवसांनी भेटला? हाय. हल्ली ना वेळ मिळतच नाही. हो ना, आपले नाते पण एकदम त्या 16 पिक्चर सारखे झाले. भेटलं ना, ओन्ली व्हॉट्सअपवर चॅट. किती टेम्पटिंग आहे. चला चला, आपण चाट खाऊया. अगं थांब, तुझ्या शब्दांना जरा ब्रेक लाव. आम्ही डाएटवर आहोत. हेमा, माताजी, कशी विसरले मी हे? डाएट? कसला डाएट? आम्ही रोज योगा क्लासला जातो. योगा क्लास? कुठे जाता तुम्ही? आणि तुम्ही तिथे काय काय शिकतात? आम्ही तिथे भरपूर आसनं शिकतो, ओमकार आणि बरंच काही. चला आता मी तुम्हाला वृक्षासन करून दाखवते. आधी एका रांगेत उभे राहा, दोन्ही पाय जोडा, दोन्ही हात वर करा. आता डावं पाय असं फोल्ड कर. ए बाई, जरा बरोबर कर की, तुझा हात मला लागतोय. तू जरा स्वतःला वर. किती जागा लागते तुला? मला ना थोडीशीच जागा लागते. की नाही, मी रोज ग्रीन टी घेते, त्यामुळे 1 किलो वजन कमी झालंय. तुझा? नाही ग, ग्रीन टीचं. जरा शांत राहा ग. आता मी तुम्हाला ओंकार शिकवते. पहिले खाली बसा. आता अशी मुद्रा करा. Now close your eyes and take a deep breath in. Breathe out. Breathe in. Breathe out. Now repeat after me. Now rub your palms. Massage your face and slowly open your eyes. काय मग, कसं वाटतं ओंकार करून? एकदम फ्रेश आणि रिलॅक्स वाटत आहे आणि मन शांत झालं आहे. तर क्लासला गेल्याने आम्हाला याचा बराच फायदा झालाय. शरीर आणि मन जरा आटोक्यात आलंय. योगिता, चल आपल्या क्लासची वेळ झाली, आपण क्लासला जाऊया. हो गो, चला पुन्हा भेटू. बाय. घड्याळ
hold on. Can we change the beat? हो मीठी मीठी सी ये मुनिया सर पे डाले है ये चुनिया क्यों, हाँ क्यों? हो सोनी सोनी सी कुड़ी नो मौज में रहने देना दुनिया क्यों, हाँ दुनिया क्यों? है कितनी शानदार कुड़ी ये कर देगी कमाल, इससे झूमने दे अपनी बीत दे, कुड़ी नू नचने दे, हाँ नचने दे, तू आज लगाने दे ठुमके, हाँ झुमके, कुड़ी नू नचने दे, हाँ नचने दे, तू सारे फिक्रां नू छड्ड के, बन ठन के, कुड़ी नू नचने दे, हाँ नचने दे, तू आज लगाने दे ठुमके, हाँ झुमके, कुड़ी नू नचने दे, हाँ नचने दे, तू सारे फिक्रां नू छड्ड के, बन ठन के, कुड़ी नू नचने दे. जो दिल से लगे उसे कह दो हाय 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 हाय, जो दिल ना लगे उसे कह दो. Girls like to swing. आल्या भटकून. काय ग सुनबाई, झाला का तुझा क्लास? तर झाला. आणि हे काय बाई बाई, शामी आणि रोक्सीने किती पसारा केलाय. आई शांतानी समू काकू आले. या या. अगं शांते, जरा लवकर चाल की, पुष्पा सरळ का चालतीयस? काय गा शांते, काय गा सखू, कसे आहात? आणि 2 दिवस कुठे गायब होता? अगं मंगळा, आम्ही ना आमच्या फॅमिली सोबत लोणावळा फिरून आलो. आणि बुशिरामला पण जाऊन आलो. आम्ही व्हॉट्सअप स्टेटसला फोटो पण टाकले होते की. आता तू नाही बघितलं, आम्ही काय करू? बरं बाई, तुमची ट्रिप कशी झाली ते तरी सांगा. अगं सगळीकडे धबधबे होते, थंडगार पाणी होतं आणि गरम गरम कणसं होते. आ हा हा, काय मज्जा आली म्हणून सांगू तुला. आणि ही बघ, आम्ही तुझ्यासाठी तिथली प्रसिद्ध चिक्की आणली आहे. अरे वा, धन्यवाद शांता. आता आलाच आहात तर बसा ना, जरा वेळ गप्पा मारूया. न अगं हे सुनबाई, अगं ऐकतेस का ग? जरा चहा पाण्याचं बघ. नको ग, आता जातो आम्ही, नंतर येऊ. दुपारची वेळ म्हणजे पुणेकरांचा झोपायचा स्टँडर्ड टाइम असतो, माहित आहे ना? हो तर माहिती आहे ना. चल आता येतो आम्ही, टाटा. हो हो या, टाटा. काय ग सुनबाई, आज सगळं आवरायला घेतलंय. नेटपॅक संपला वाटतं तुझा. बरं बरं, झालं का तुमचं ते योगा बिगा आणि मेडिटेशन? होतं, झालं. मेडिटेशन करून एकदम फ्रेश, रिलॅक्स आणि शांत वाटतंय. हो वाटतंय ना. हे सगळं मी तर घरी राहूनच करते.
कशाला उगा त्या क्लास बीसला जायचा आणि वेळ वाया घालवायचा. देव रे, मला ना सुनबाईचा हेवा वाटतो. रोज मैत्रिणींना भेटते, काहीतरी नवीन शिकून येते आणि आम्ही आयुष्यभर श्वास घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा. अरे का अहो आई, गेला तुमचा जमाना. आता हा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नवीन गोष्टी शिकतो. महिन्यातून एकदा आम्हाला सिस्टर शिवानी ऑनलाईन कोचिंग देतात, कारण त्या माउंट अबू राजस्थानला असतात आणि आमच्या काही शंका असतील तर त्या आम्ही व्हॉट्सअप किंवा ईमेलद्वारे त्या प्रश्नांचे उत्तरे मिळतात. त्या म्हणतात प्रत्येक गोष्ट मनासाठी होत नसते, म्हणूनच समाधान शोधा, आयुष्य आनंदात जाईल. आल्या आल्या काय सुरू झालंय? सासू सुनेचं. अहो काही नाही, आता मेडिटेशन करण्यासाठी पण लोकांना टेक्नॉलॉजी लागते. याची काही गरज आहे का? ठीक आहे की मेडिटेशनच्या क्लासला जाऊन सुनबाईला जर बरं वाटत असेल तर जाऊ दे की. तुला का एवढं दुखतंय? मला कशाला कुठे दुखेल? आणि घरातला पसारा पाहिला का तुम्ही? सगळं आवरायचं आहे. सुनबाई एकटी किती आवरणार? दामोदर आणि मुलांनी पण जरा घर आवरायला मदत करायला हवी ना. कुठं गेला हा दामोदर? आई, कामं होतील ग. तू आधी इथे बस बर आणि मी काय सांगतो ते ऐक. बोल दामोदरा. आई, तुला आठवत असेलच, कोविडमध्ये कुठे बाहेर पडण्याची सोय नव्हती. अशा वेळी सगळेच वर्क फ्रॉम होम करू शकलो का? तर टेक्नॉलॉजीमुळे. शिवाय गेल्या आठवड्यात 3-4 दिवस खूप पाऊस होता, पण योगिताचे क्लासेस ऑनलाईन झाले, म्हणून तिचा एकही क्लास बुडला नाही. त्यामुळे आपण कितीही नकाराल तरी अशा प्रसंगी टेक्नॉलॉजीच कामी येते आणि मी पण वर्क फ्रॉम होम करू शकलो. सो क्रेडिट गोज टू टेक्नॉलॉजी. नाही तर मला सुट्टी घेऊन घरी बसावे लागले असते. घे, तू पण त्या टेक्नॉलॉजीचीच बाजू घे. तसं नाही ग, तुझा पण भजनाचे कार्यक्रम ऑनलाईन झाले ना, हे विसरलीस का तू? आणि आमचे पण गिटारचे क्लासेस ऑनलाईन झाले, नाही तर उगाच क्लास बुडवावा लागला असता. तर तुम्हाला काय म्हणायचे आहे? तंत्रज्ञानाशिवाय जगाचे पानही हलत नाही, असंच ना? तसं नाही ग आई, गरज पडेल तिथे तंत्रज्ञान मदतीला येते. फक्त त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. म्हणूनच योगिता आपण प्रत्यक्ष क्लासाला जाते, ऑनलाईन क्लासेस करत नाही. बोललास, शेवटी बोललास तू. ए आजी, नाराज नको होऊस ना. तुला एक गोष्ट सांगतो, जगातील कुठलीही माहिती आपल्याला घर बसल्या मिळते. मेडिकल ऑपरेशन रोबोटिक पद्धतीने होतात, त्यामुळे मानवी चुकी होण्याची शक्यता कमी असतात. नासा, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, हा अंतराळ संशोधन क्षेत्रातील नावाजलेल्या संस्था आहे. ह्यांच्यामुळेच आपण चंद्र आणि मंगळपर्यंत पोहोचणे शक्य झाले. आजी, आज ना आपण सर्व मिळून मिशन मंगल हा सिनेमा बघू. सिनेमा? चल 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 चल. थांब ग आजी, सिनेमा आपण रात्री बघूया. अच्छा बाबा, जस्ट फॉर क्युरिओसिटी, मला सांगा, तुमच्या काळात 4G 5G होता का? नाही रे. तर तुम्ही कसे काय हो जगले? तिचं काय आहे रामकृष्ण उर्फ रॉक्सी, आमच्या काळात 3G असायचे. ते म्हणजे माताजी, पिताजी आणि गुरुजी. त्यांची एक काना खाली पडली की आमच्या संपूर्ण नेटवर्क आपोआप सक्रिय व्हायचे. काय समजलं का? समजलं बाबा. ए रॉक्स, चल आपण ना काहीतरी खेळूया. श्यामी, मला तुझ्यासोबत खेळायची अजिबात वेळ नाही. मला आयुष्यात खूप मोठं व्हायचं आहे, त्यासाठी मोठी स्वप्न पाहायची आहे, म्हणून जरा वेळ झोपाव म्हणतो आता. बाळा, आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर झोपेत नाही, जागीपणी स्वप्न बघा आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भरपूर मेहनत करा. समजे क्या? हो बाबा, मी तर फक्त गंमत करत होतो. हा 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 हा. रॉक्सी आणि शॅमी, तुमची खेळायची वेळ झाली. यू मे गो नाव. ओके डोडो. आता झोपले सगळे. आता लेकीला कॉल लावते.
कशी आहेस आणि कसा गेला आजचा दिवस? मी मजेत आहे आणि आजच्या दिवशी छान गेला. आता मी तुझ्या फोनची वाट बघत होते. तू बोल, आज की क्या ताजा खबर आहे? खबर वगैरे काही नाही ग, ते आपलं असंच. बोला मा साहेब, आज काय विशेष घडलं? अगं, शामीला वाढदिवसाला जायचं होतं तिच्या मैत्रिणीच्या. मी तिला म्हटलं की टिकली लाव, तर कशी म्हणते, आजी जीन्सवर कोणी टिकली लावतं का? तर मीच तिला म्हणले, अगं तुझ्या पॅन्टवर कुठे तुझ्या कपाळावर टिकली लाव तू. इतकं सांगून ही बया तशीच निघून गेली. तो ये बात आहे. ठीक आहे नाही, नाही लावली तर टिकली तर नाही. तसंही आजकालच्या मुली जीन्स किंवा पॅन्टवर कुठे टिकली वगैरे लावतात. एवढं चालायचं, तू पण जरा समजून घे. घे तू पण त्या शामीचीच बाजू घे. आणि आमची आज सुनबाई रोज योगा आणि मेडिटेशनच्या क्लासला जातात. पैसे देऊन काय गरज आहे या सगळ्याची? गाता रहे मेरा दिल, बेशिस्ती मेरी मंजिल. केव्हाही झोपानी उठा, केव्हाही काहीही खा, मोबाईल एकही मिनिट खाली ठेवू नका. गाता रहे मेरा दिल. ठीक आहे नाही, योगिता तिचे फिटनेससाठी काही तर करते, करू दे की. आजकाल फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. चल, आता खूप रात्र झाली आहे. माझा पण उद्या झुंबा क्लास आहे. चल, आता मी झोपते. शुभरात्री. शुभरात्री.